जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. शिवभोजन केंद्र सेलूत वारंवार बंद. गरिबांच्या ताटातील घास कोण हिसकावतंय? राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना सेलूत अक्षरशः राम भरोसे असल्याचं चित्र समोर आलंय. शिवभोजन केंद्र वारंवार बंद, अधिकृत फलक गायब, कर्मचारी बेपत्ता आणि पुरवठा विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. गरिबांसाठी सुरू करण्यात आलेली योजना नेमकी कुणाच्या निष्काळजीपणामुळे ठप्प झाली आहे, असा संतप्त सवाल आता सेलूकर विचारत आहे. या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी तालुका पुरवठा निरीक्षक आचल बांगरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिवभोजन केंद्राचे संचालक कोण करत आहे? केंद्र वारंवार बंद का राहते? नियमित तपासणी होते का? अनियमिततेवर कारवाई का होत नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकृत फलक हटवण्याचं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावीच लागणार. गरीब, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली योजना कागदावरच राहणार की प्रत्यक्षातही सुरू होणार? वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेणार का? की गरिबांच्या ताटातील घासावर असाच डल्ला मारला जाणार? रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू.